मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात. शहरातून विजयी रॅलीला सुरुवात. मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी. नागपुरात घडामोडींना वेग. मंत्रिमंडळ विस्तारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही नागपुरात दाखल. नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार. दुपारी 4 वाजता राजभवनात शपथविधी पार पडणार. राज्यपाल CP राधाकृष्णन नव्या मंत्र्यांना देणार पद आणि गोपनीयतेची शपथ. महायुतीचे मंत्री ठरले. भाजपकडून 19 जणांना, शिवसेनेकडून 10 जणांना तर राष्ट्रवादीकडून 8 जणांना मंत्रिपदासाठी फोन. सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळात संधी न मिळालेले रवींद्र चव्हाण होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष. विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. विदर्भाच्या भर थंडीत राजकारण तापणार. उद्यापासून हिवाळी अधिवेशन. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम. ज्यांच्यावर मोदींनी आरोप केले त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. अजित पवारांवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. विरोधी पक्ष राहू नये ही सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्याचं म्हणत डागली तोफ. महायुतीच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस हे नागपुरात दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात पोहोचलेत आणि फडणवीसांचं भाजपकडून जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. एका रथामधून फडणवीसांची ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे. विमानतळापासून फडणवीसांच्या निवासस्थानापर्यंत ही विजयी रॅली काढण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय. या विजयी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं पाहायला मिळतंय. ही थेट दृश्य आपण पाहतोय.